हाय हॅलो नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या किचनच्या रिलेटेड काही वस्तू घेतल्यात मी ते शेअर करणार आहे. तर बऱ्याच वेळा मी आपल्या किचनच्या रिलेटेड वस्तू म्हणा किंवा स्वतःला काही घेतलेलं असेल, साडी घेतलेली असेल किंवा काही कोलॅबोरेशनच्या वस्तू असतील, चांगल्या असतील तरच मी तुमच्याशी नक्की शेअर करत असते. आता ज्या ब्रँडच्या वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे त्या ब्रँडच्या वस्तू मी याआधी पण घेतलेल्या आहेत, तुमच्याशी शेअर पण केलेल्या आहेत. तर अजून पण बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येतात की ताई या वस्तूची लिंक दे, त्या वस्तूची लिंक दे. पण वेळेला काय होतं, त्या वस्तूंच्या लिंक माझ्याकडे अवेलेबल नसतात आणि अवेलेबल झाल्या तरी पण त्या वस्तू आउट ऑफ स्टॉक झालेल्या असतात, त्या मिळत नाही. पण आता सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला मिळून जातील. सगळ्या वस्तूंच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, नक्की चेक करा आणि परचेस करा. तर चला सगळ्या वस्तू एक एक करून मी तुम्हाला दाखवते. आता उन्हाळा असो, थंडी असो, पावसाळा असो, काही असो, आम्हाला चहा खूप आवडतो प्यायला. त्यामुळे मी पहिले चहाचे कप मागवलेत आणि हे कपाचा कलर जो दिसतोय ना तोच आहे बरं का आतमध्ये. स्टॅकेबल मिनी कप टी सेट आहे हा आणि 6 कप आहेत या सेटमध्ये. प्रीमियम सिरॅमिक पासून बनलेले आहेत हे कप आणि मेटल स्टँड सुद्धा आलेलं आहे त्या कपाबरोबर, म्हणजे ते कप ठेवण्यासाठी सोपं जातं, दिसायलाही छान दिसतात आणि आपल्या आरोग्यासाठी एकदम सेफ आहेत. आणि कपावरती हँड ग्लेज आहे, हाताने दिलेली सुंदर चमक, त्यामुळे ते अजूनच छान वाटतात. आता दुसरी वस्तू, चहाचे कप तर मागवले पण चहासाठी पातेलं सुद्धा मागवलंय मी. आता हे शुद्ध पितळापासून बनलेलं हँडमेड सॉसपॅन आहे, 1200 मिलीचं उच्च दर्जाचं पितळ वापरलेलं. याला हँडमेड डिझाईन केलेली आहे आणि एकदम दणकट आहे, टिकाऊ आहे आणि शिवाय आतून कलई पण केलेली आहे, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या नॉनस्टिक आहे. आतला भाग अन्नातील पोषक तत्व टिकून ठेवतं आणि स्वच्छ करण्यासाठी तर एकदम सोपं आहे. आता याला तुम्ही सॉसपॅन म्हणून पण वापरू शकता किंवा मी तर चहा बनवायलाच मागवलंय. आता तिसरी वस्तू हे काचेचे ग्लास, डायमंड डिझाईन असलेला हाय बॉल ग्लास सेट आहे हा आणि 466 मिलीचा एक ग्लास असणार आहे. तर 6 ग्लास येतात एका सेटमध्ये. प्रीमियम क्वालिटीची जाड काच वापरलेली या ग्लाससाठी आणि फूड 100% सेफ असणारी या ग्लासमध्ये. आणि हा ग्लास आपण गरम किंवा थंड दोन्हीसाठी सुद्धा वापरू शकतो. ग्लास वरती क्रिस्टल आणि डायमंडचं टेक्स्चर आहे, त्यामुळे दिसायलाही छान दिसतात. आणि याशिवाय हा ग्लास मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर मध्ये सुद्धा सुरक्षित असणार आहे. आणि चौथी वस्तू मागवली मी आता, एअरटाईट फूड स्टोरेज कंटेनर. हे पहा, याची डिझाईन सुद्धा खूप छान आहे आणि खूप दणकट आहे. आणि हा ग्रुड स्टॅकेबल ग्लास एअरटाईट कंटेनरचा 7 सेट आहे हा. आणि या फूड एअरटाईट कंटेनर साठी बोरोसिलिकेट प्रीमियम दर्जाची काच वापरलेली आहे, त्यामुळे यामध्ये जेवण फूड एकदम सुरक्षित असणार आहे. आणि याशिवाय याचं झाकण एकदम एअरटाईट आहे, त्यामुळे अन्न एकदम ताजं राहतं. आणि हे फूड कंटेनर ग्रुड बेस आहे, त्यामुळे ताजेपणा टिकून ठेवण्यासाठीच याला खास बनवलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे स्टॅकेबल फूड कंटेनर आपण मायक्रोवेव्ह, ओव्हन, डिशवॉशर आणि फ्रीजर मध्ये सुद्धा ठेवू शकतो. किती उपयोग आहेत ना या फूड कंटेनरचे, त्यामुळे मी हा सेट मागवलाय. आणि पाचवी वस्तू मागवली मी आता, स्पायसेस कंटेनर. तर किचन आवरायला काढलं होतं त्यावेळेसच मी बोलले होते की मी हे असे स्पायसेस कंटेनर मागवणारे काचेचे. तर हे पाचशे मागवलेत. तर बरेचसे मसाले बसतील बरं का याच्यामध्ये. आणि याला असं ढक्कन आहे, एकदम पॅक ढक्कन आहे, चांगलं एअरटाईट आहे एकदम, त्यामुळं एअरटाईट असल्यामुळं मसाले सुद्धा खराब होणार नाही. या स्पायसेस जार साठी प्रीमियम क्वालिटीची काच वापरलेली आहे आणि ढक्कन एकदम पॅक बसते. 6 याचा सेट मागवलाय मी. 250 ml चा एक जार आहे, त्यामुळे मसाले पण जास्त बसणार आहेत त्याच्यामध्ये आणि ढक्कन पॅक आहे, त्यामुळं मसाले खराब पण नाही होणार. आणि 6वी वस्तू आहे आता, वुडन कटलरी स्टँड. तर हे पहा किती छान डिझाईन याची. हे आहे वुडन कटलरी स्टँड. आता हे रस्टिक वुडन कटलरी स्टँड आहे. आता याला आपण काचेच्या बरण्या म्हणू शकतो किंवा काचेचे ग्लास पण म्हणू शकतो. खूप छान आहे डिझाईन, तर खूप भारी त्याची. मजबूत लाकडाची फ्रेम आहे साईडनी आणि नॅचरल फिनिशिंग दिलेली त्याला. प्रीमियम क्वालिटीची जाड काच वापरलेली याला, त्यामुळे खूप दणकट आहे. तर त्याच्यामध्ये आपण काटा चम्मच असं ठेवू शकतो. आता आपण जर याच्यामध्ये ओले चम्मच जर ठेवले तर आपल्याला वाटेल ही वुडनची फ्रेम साईडची खराब होईल, तर तसं नाही. त्याच्या खाली ठेवण्यासाठी ही छोटीशी काचेची वाटी पण आलेली, 2 वाट्या. त्या काचेच्या वाट्यामध्ये पाणी ड्रेन होतं आणि आपलं वुडन कटलरी स्टँड अजिबात खराब होत नाही. आता 7वी वस्तू मागवली मी, सर्विंग बाउल. वाव, याचा कलर तर खूप छान आहे. हे पहा, डिझाईन खूप छान आहे. हे एक बाउल आहे आणि अजून एक आहे, असे 2 बाउल आहेत.
या सर्विंग डिश 800 मिलीच्या 2 याचा सेट आहे हा. या सर्विंग डिश साठी प्रीमियम क्वालिटीचं सिरेमिक वापरलेलं आहे, त्यामुळे जेवणासाठी एकदम सेफ असणार आहे. त्याच्यामध्ये जेवण ठेवल्यानंतर कसलाही वास येणार नाही आणि फिनिशिंग तर कसली भारी त्याची, एकदम चमकदार गुळगुळीत आहे. आणि आजकाल बहुतेक सगळ्यांकडे मायक्रोवेव्ह ओव्हन तर असतंच, त्यामुळे आपण हे सर्विंग डिश मायक्रोवेव्ह मध्ये, ओव्हन मध्ये सुद्धा वापरू शकतो आणि डिश वॉशर मध्ये धुवायला सुद्धा ठेवू शकतो. एकदम सेफ आहे. आता ही 8वी वस्तू मागवली मी. स्टेनलेस स्टीलची आहे, स्पून सेट आणि फोर्क सेट. आता वुडन कटलरी स्टँड तर मागवलं, पण त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी हे नवीन स्पून पण मागवले मी आणि फोर्क पण मागवले. तर हे स्टेनलेस स्टीलचे चम्मच आणि काटा चम्मच 12 याचा सेट आहे हा. हे चम्मच 202 ग्रेड स्टेनलेस स्टील पासून बनवलेले, त्यामुळे एकदम दणकट आणि टिकाऊ आहेत. त्यामुळे हे चम्मच डिश वॉशर मशीन मध्ये सुद्धा धुता येतात आणि स्टेनलेस स्टील पासून बनवलेले, त्यामुळे चमक आहे त्याला, त्याच्यावरती डाग पडत नाही आणि हातामध्ये पकडायला एकदम मजबूत वाटतात. आणि ही नवी वस्तू मागवली आता. स्टेनलेस स्टीलची आहे, पण खूप महत्वाची वस्तू आहे बरं का. तर हे आहे पनीर मेकर मोल्ड. तर आपल्याला आता घरच्या घरी पनीर बनवता येणार आहे. हे पनीर मेकर फूड ग्रेड स्टेनलेस स्टील पासून बनलेले आहे, त्यामुळे वापरायला एकदम सेफ आहे. पनीर मधलं जास्तीचं पाणी खाली ड्रेन होण्यासाठी त्याला जाळी आहे खाली आणि वरतून एकदम फिट्ट बसणार असं झाकण आहे, त्यामुळे एकदम परफेक्ट आपलं पनीर तयार होतं. आणि महत्वाचं म्हणजे हे धुवायला पण सोपं आहे आणि वापरायला पण सोपं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या पनीर मेकरला व्यवस्थित अंतरावर छिद्र आहेत ना, त्यामुळे पाणी जास्तीचं ड्रेन होऊन जातं आणि पनीर आपलं एकदम छान तयार होतं. तर ही 10वी वस्तू मागवली मी. स्टेनलेस स्टीलचा नॉनस्टिक डोसा तवा. वाव, खूप दणकट आहे, खूप दणकट. तर हा स्टेनलेस स्टीलचा नॉनस्टिक डोसा तवा 2.5 मिमी जाडीचा आहे, एकदम मजबूत आहे आणि ट्रायप्लाय बॉडी त्याला, त्यामुळे इंडक्शनवर सुद्धा आपल्याला हा तवा वापरता येतो. आणि महत्वाचं म्हणजे या तव्याला ट्रिपल लेयर असल्यामुळे डोसा किंवा पोळी सगळ्या बाजूंनी एकसारखी भाजली जाते. आणि अजून एक डोसा तवा मागवलाय मी, गेले तो. आता ही 11वी वस्तू आहे, कास्ट आयरनचा डोसा तवा. तर पहिला पण डोसाचाच तवा आहे, पण तो स्टेनलेस स्टीलचा आहे आणि हा एकदम प्युअर कास्ट आयरनचा आहे. दोन्ही याच्यावर पण डोसा आपल्याला छान बनवता येतो. तर डोसे मुलांना खूप आवडतात, त्यामुळे म्हटलं चला वेगवेगळ्या प्रकारचे 2 तवे होतील, त्यामुळे मी 2 मागवले. खूप दिवसाचा मला पाहिजे होता, फायनली तो मी मागवलाय आता. एम्प्रेस कास्ट आयरन अल्ट्रा स्मूथ डोसा तवा आहे हा. तर 12 इंचाचा आहे, म्हणजे खूप मोठा तवा आहे हा. आपल्या आरोग्यासाठी, स्वयंपाकासाठी तर खूप छान आहे हा तवा, कारण नैसर्गिकरित्या नॉनस्टिकी असतो हा तवा आणि कास्ट आयरनचा असल्यामुळे आपल्या अन्नामध्ये नैसर्गिकरित्या लोह मिसळले जातं, त्यामुळे आपल्या अन्नाची चव अजूनच वाढते. तर तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग एकदम छान आहे, सुपर स्मूथ आहे. आपण ओव्हन मध्ये सुद्धा याला वापरू शकतो आणि 100% नैसर्गिकरित्या म्हणजे बिडापासून बनलेला आहे हा तवा. आता ही 12वी वस्तू मागवली मी. स्टेनलेस स्टीलची ट्रिपल लेयर वाली नॉनस्टिक कढाई. तर याला काठीची लीड पण आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप मोठी कढाई आहे बरं का. सगळ्या परिवाराची भाजी होईल याच्यामध्ये, एवढी मोठी आहे. हनीकॉम नॉनस्टिक ट्रायप्लाय कढई आहे ही आणि काचेचं झाकण आहे. त्यानंतर 350 मिलीची आहे. बरीच मोठी कढई आहे, त्यामुळे घरातल्या सगळ्यांची भाजी त्याच्यामध्ये होणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मेजवाने पण आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. कढईची ट्रायप्लाय बॉडी 2.5 मिमीची जाडीची आहे, त्यामुळे कढईची बॉडी एकदम मजबूत आहे आणि कढईच्या बॉडीमध्ये आतून 300 ग्रेडचं स्टील वापरलेलं आहे आणि याशिवाय मध्यभागी उष्णतेसाठी ॲल्युमिनियम वापरलेलं आहे आणि बाहेरून इंडक्शनसाठी 430 ग्रेडचं स्टील वापरलेलं आहे. आणि ट्रायप्लाय बॉडी असल्यामुळे उष्णता सगळ्या बाजूनी सारखी लागते आणि अन्न सुद्धा सगळ्या बाजूनी सारखं शिजतं आणि त्यामुळे अन्नाची चव सुद्धा चांगली लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या कढईची खासियत, हनीकॉम लेअरमुळे आपल्याला तेल खूप कमी लागतं बरं का. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण या कढईला ट्रायप्लाय नॉनस्टिक कढई तर म्हणतो, पण या कढईला आपण स्टीलची पळी वापरली तरी पण चालतं बरं का, अजिबात क्रॅश होत नाही. आणि याशिवाय या कढईमध्ये आपण काही तळू शकतो, परतू शकतो, डीप फ्राय करू शकतो, मंद आचेवरती अन्न शिजू शकतो. आणि ही आता सगळ्यात शेवटची वस्तू आहे बेडसाठी, बेडशीट. तर आमच्या बेडसाठी मी बेडशीट मागवलंय. मी मागवलं ना तर मुलं काय बोलायला लागले, मम्मी तुझ्या बेडसाठी तू बेडशीट मागवलं, आमच्या बेडसाठी पण आम्हाला बेडशीट पाहिजे. तर मग मी अजून एक बेडशीट मागवलंय, हे पहा. आणि दोन्ही पण व्हाईट आहेत आणि एकदम कॉटनचे आहेत बरं का, प्युअर कॉटनचे आहेत.
आणि पांढरे त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागणार आहे, पण लहान आली मुलं नाही आहेत, मोठे आले त्यामुळे ते खराब पण होणार नाही एवढं. तर हे 2 बेडशीट मी मागवलेत, एकदम छान क्वालिटीचे आहेत. तर हे दोन्ही पण बेडशीट क्वीन साईजचे आहेत, एकदम सुती बेडशीट आहेत. हे बेडशीट 100% कापसापासूनच बनलेले आहेत, त्यामुळे एकदम सॉफ्ट आहेत, एकदम हलके आहेत, दिसायलाही छान दिसतात आणि धुतले तरी पण त्याच्यावरची डिझाईन अजिबात जात नाही आणि जास्त दिवस टिकणारे पण आहेत. तर एवढे सगळे प्रॉडक्ट घेतलेत मी. खूप राडा पडलाय, आता आवरायचं पडलंय, सगळं आवरून घेते मी आता. आणि या प्रॉडक्टमधून तुम्हाला कोणते कोणते प्रॉडक्ट आवडले मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. आणि यामधून तुम्हाला कोणते प्रॉडक्ट घ्यायचे असतील तर सगळ्या प्रॉडक्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, नक्की चेक करा. सध्या ऑफर चालू आहे ना, तुम्हाला ते प्रॉडक्ट मिळून जातील. कधी कधी काय होतं, जास्त दिवसांनी आपण पाहिलं ना तर ते आउट ऑफ स्टॉक झालेले असतात ते प्रॉडक्ट ना, त्यामुळे तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की लिंक चेक करा आणि परचेस करू शकता.